जिल्हा रुग्णालय म्हणजे गोरगरिबांचा धारवड आणि सरकारी डॉक्टर म्हणजे सर्वसामान्य रुग्णांसाठी देवदूतच. पण आपल्या पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार बीडच्या सरकारी रुग्णालयात सरकारी डॉक्टरांनी केलाय. ज्या रुग्णालयात एका नव्या आईनं आपल्या बाळाला जन्म दिला, त्याच ठिकाणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिच्या आयुष्यावरच संकट ओढवले. तिचं आई पण हिरावलं गेले आणि आता ती पुण्यात मृत्यूशी झुंज देते. बीडच्या वडवणी तालुक्यातील अवघ्या 19 वर्षांच्या संध्या सूरज गायकवाड या आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी 1 ऑगस्टला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाल्या. त्याच दिवशी त्यांच्यावरती सिझेरियन शस्त्रक्रिया झाली आणि संध्यानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्याचा आनंद आणि बाळाला कुशीत घेण्याचं स्वप्न, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. घरी परतल्यानंतर अवघ्या 2च दिवसात संध्या यांच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. त्यांना मळमळ, उलट्या व्हायचा त्रास व्हायला लागला. यानंतर नातेवाईकांनी तिला तात्काळ वडवणीतील खासगी रुग्णालयामध्ये नेलं, परंतु उपचार करूनही ती बरी झाली नाही. तिथल्या डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी तिला बीडमध्ये खासगी रुग्णालयात नेलं. तिथे सोनोग्राफी केली. त्यावेळी संध्याच्या पोटात काहीतरी असल्याचं नातेवाईकांना सांगण्यात आलं. हीच बाब खासगी डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना सांगितली. त्यानंतर त्या महिलेच्या नातेवाईकांना फोन आला, महिलेला जिल्हा रुग्णालयात आणा. पण नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा रुग्णालयात जाण्यास नकार दिला आणि नातेवाईकांनी 9 ऑगस्ट रोजी संध्याला पुण्यातील एका रुग्णालयात नेलं. तिथेही खर्च न पेलवल्यानं अखेर 10 ऑगस्टला तिला ससून रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा भयंकर सत्य समोर आलं. तिच्या पोटातच कापसाचा बोळा आणि सर्जिकल हँडग्लोव्ज असल्याचं आढळून आलं. आईच्या डोळ्यांसमोर मुलीची अशी अवस्था आणि हातात नुकतंच जन्मलेली नात, या सगळ्यानं गायकवाड कुटुंब अक्षरशः हादरून गेले. माझी मुलगी संध्या गायकवाड, मी तिला 1 तारखेला शिजर करायला बीडच्या रुग्णालयामध्ये घेऊन गेले. मग त्यानं शिजर केलं. पुन्हा 2-3 दिवसानंतर तिला पहिला चालू झाली, उलटी केली. तर मी त्या डॉक्टरला म्हणलं की माझ्या मुलीला उलट्या होत्यात. तर ते काय म्हणले, तिला पित्त झाला असेल. मग त्यानं बाहेरून मेडिकल दिलं, मी घेऊन आले. तरी पण तिला काही फरकच पडाना. मग त्यांना म्हणलं सर असं होतंय. तर मग त्याने सिस्टर पाठवली. तर तिला इंजेक्शन द्यायचं सांगितलं. पण ते काय म्हणलं, तिला इंजेक्शन बसत नाही. मग त्याने तसंच बेडवर ठेवलं आणि त्या निघून गेल्या. मग त्याला परत बोलवायला गेले मी की माझ्या मुलीला लई त्रास होतोय, तुम्ही बघा. तर ते काय म्हणले, तुम्हाला डिस्चार्ज झाले, तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता. तर ते मग तिथे काय म्हणले, सही करा तुम्ही ह्याच्यावर. तर मी काय म्हणलं, माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, मी काही सही करणार नाही. तर मग आम्ही घेऊन आलो. मग इथं आल्याच्यानंतर वडवणीत मग जास्तच तिला उलट्या त्रास व्हायला लागला. परत मग वडवणीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर ते मला इन्फेक्शन झाले. मग इन्फेक्शन झाल्याच्या नंतर सोनोग्राफी केली, ते मला इन्फेक्शन आहे. मग बीडला घेऊन गेले. तर बीडचे डॉक्टर म्हणले की त्याला इन्फेक्शन आहे. मग इन्फेक्शन म्हणल्याच्या नंतर ते मला ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे आम्ही इथं घेत नाहीत म्हणले, तुम्हाला 4-5 लाख रुपये, कारण आम्ही गरीब आहेत, आम्ही एवढे पैसे भरू शकत नाहीत. मग आम्ही इथून पुण्याला गेलो दिनानाथला. मग त्यांना पण घेतलं नाही. ते म्हणले सिरियस पेशंट आहे, आमच्याकडे काही सोय होत नाही. मग आम्ही वायशमला गेलो, तिथं पण नाही घेतलं. DY पाटील नाही घेतलं. मग आम्ही तिथं ससूनला गेलो. ससूनला गेल्याच्या नंतर त्याने घेतलं. मग ते म्हणले इन्फेक्शन भरपूर आहे, पू वगैरे झालाय, ते म्हणजे आम्हाला ऑपरेशन खोलावं लागेल. खोलल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आतमध्ये काय आहे म्हणून. तर मी म्हणलं चालतंय ऑपरेशन करा. मग ऑपरेशन केल्याच्या नंतर तिला 12 वाजता नेलं. तर 5-5:30 वाजेपर्यंत तिचं ऑपरेशन चाललं. मग आम्हाला मॅडमनं बोलवलं ज्यांना ऑपरेशन. तर त्या म्हणल्या कुठल्या शिविरला केलंय, सांगितलं त्यांना बीडच्या शिविरला केलंय म्हणून. तर मग ते म्हणल्या की मग आता तिथले डॉक्टर म्हणजे असं ऑपरेशन कसं काय केलं. तर मी म्हणलं काय आम्हाला काय एवढी कल्पना नाही. तर मग त्याने आम्हाला ते म्हणल्या डॉक्टरचे ते हातामधले ग्लोव्ज आणि ते टिश्यू पेपर तिच्या ह्याच्यामध्ये निघला. तर मी त्यांना म्हणलं मॅडम द्या का. ते म्हणलं हो देते. मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं मॅडम द्या. तर त्या काय म्हणलं ते पुरावे आमच्याकडे आहेत, वेळ आल्याच्या नंतर देऊ. त्याने आम्हाला नकार केला. आता म्हणले आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला. आणि आता पण पूर्वी माझ्या आयुष्यामध्ये आहे, तिथे तर म्हणजे डॉक्टर सांगते आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे. आणि तिथं पण पूर्वीच्या इथं 1 सिजर झालं. तिथं गेल्याच्या नंतर 3 ऑपरेशन झालेत. परत आणखी म्हणजे सिरियसच आहे ते. ससून रुग्णालयात संध्या यांच्यावरती लॅप्रोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पोटात संसर्ग होऊन पू झाला होता. तर लहान आतड्यांमध्ये अनेक ठिकाणी अडथळे निर्माण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार शस्त्रक्रियेनंतर पोटातून हातमोजे आणि कागदी रुमालासारखे साहित्य काढण्यात आलं. परिस्थिती इतकी गंभीर झाली की खराब झालेल्या आतड्यांवर आणि गर्भाशयावरती शस्त्रक्रिया करावी लागली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार संध्याचं गर्भाशयही काढावं लागलं. म्हणजेच अवघ्या 19व्या वर्षी आई झालेल्या संध्याचं पुन्हा आई होण्याचं स्वप्न हिरावून गेल्याचा आरोप आहे. 1 तारखेला शिजर करण्याबाबत माझ्या पत्नीला बीड येथे
सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तर सिजर झालं तिचं. नंतर 2-3 दिवसांनी तिला उलट्या व्हायला लागल्या तर त्यांनी डिस्चार्ज दिला आम्हाला. डिस्चार्ज दिला परत आम्ही आमच्या गावाकडे घेऊन गेलो. गावाकडे घेऊन गेल्यानंतर आम्ही तिथं उलट्या नव्हत्या. तिला आम्ही वडोदरा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर त्यांनी 2 दिवस काय लावल्या. नंतर सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी करायला सांगितल्यानंतर बीडला पाठवलं. बीडला तर बीडला सिटी स्कॅन केला तिला. सिटी स्कॅन केल्यानंतर बीडमध्ये खूप सिरियस आहे. त्या ब्लडमध्ये पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे सगळं. ते ऑपरेशन तात्काळ करावं लागेल. बीडमध्ये घेतलं नाही तिला. तिथून आम्ही पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये पहिल्यांदा दीनानाथला गेलो. दीनानाथला पण नाही घेतलं. नंतर वायशमला गेलो तर वायशमला पण नाही घेतलं. नंतर आता ससूनला आणल्यानंतर तिचं पहिलं ऑपरेशन झालं. तिची पिशवी काढण्यात आली. नंतर 2 दिवस थोडी बरी झाली पण नंतर परत तिच्या पोटात दुखायला लागलं, उलट्या व्हायला लागलं. नंतर परत एक ऑपरेशन झाले. आतडे पूर्ण डॅमेज झालेले सगळे. तिच्या पोटामध्ये हँडरोज आणि नॅपकिनचा एक तुकडा निघलेला आहे. त्याच्यामुळं ते आता तिच्या पोटामध्ये ब्लडमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. आता तिची कंडिशन खूप सिरियस. आता लवकरात लवकर बीड येथे शासकीय रुग्णालयावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी हीच माझी विनंती. एका बाजूला नवजात मुलीचा जन्म तर दुसऱ्या बाजूला पत्नीच्या जीवासाठी पतीची धडपड. या घटनेनं संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान या प्रकरणाची दखल आरोग्य विभागानं घेतलीय. संबंधित महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही प्रशासनाकडून सांगण्यात आले. संध्या सूरज गायकवाड नावाचे एक रुग्ण आपल्या इथे प्रसूतीकरिता भरती झाले होते. 1 तारखेला 1 ऑगस्टला त्यांचं प्रसूतीसाठी सिझेरियन झालं आणि सिझेरियन झाल्याच्या नंतर त्यांना 3 ते 4 दिवसानंतर सुट्टी देण्यात आली. सुट्टी दिल्यानंतर असं माहिती पडलं की रुग्णाच्या पोटामध्ये दुखत आहे. म्हणून त्यांनी एका खाजगी प्रॅक्टिशनर दाखवलं. साधारणतः रात्री 11:30-12 वाजता 9 तारखेला मला खाजगी प्रॅक्टिशनरचा फोन आला की सर पेशंटच्या पोटात दुखत आहे, सिझर 1 तारखेला झालेलं आहे आपल्या इथे आणि सोनोग्राफी केली असता पोटामध्ये काहीतरी फॉरेन बॉडी दिसत आहे म्हणून. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही ते व्यवस्थित जे काही आहे सोनोग्राफी ते व्यवस्थित पाहून मला एक वेळेस परत सांगा. मग त्यांनी सांगितलं की सर काहीतरी आहेच. मग मी म्हटलं की त्यांना की त्यांची जे पोटातली फॉरेन बॉडी काढण्यासाठी आपल्या रुग्णालयामध्ये ॲडमिट करा आणि जे खाजगी प्रॅक्टिशनरने इथे बघितलं तर त्या प्रॅक्टिशनरनी MGPच्या अंतर्गत आपल्या इथे सुद्धा सर्जरी केलेली आहे. त्यांना म्हटलं की ॲडमिट करा आणि आपण 2-3 सर्जन बोलून त्यांचं फॉरेन बॉडी पोटातलं काढून घेऊया. नंतर मग थोड्या वेळ म्हटले ते सर सांगतो म्हणे. नंतर थोड्या वेळानंतर त्यांनी परत सांगितले की सर नातेवाईकांशी अशी इच्छा आहे की इथे ऑपरेट नाही करायचं, आम्हाला पुण्याला घेऊन जायचं आहे, आमच्या तिथे नातेवाईक आहेत. हरकत नाही, नातेवाईकांनी तशी इच्छा असेल तर, परंतु त्यांना ही कल्पना द्या जर पोटामध्ये काही आहे पण जर दुखत आहे तर इमिडिएटली ऑपरेट करून घ्या. त्याच्यानंतर मी डेली ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. तर त्यांनी मला माहीत पडलं की 12 ते 13 तारखेला त्या रुग्णाचं ऑपरेट केलं. ऑपरेट केल्यानंतर पोटामधून एक फॉरेन बॉडी जे आहे वाससारखं ते बाहेर काढलं आणि पेशंटची तब्येत ठीक आहे. तर या अनुषंगाने मला माहिती भेटल्यानंतर मी जेव्हा ते कागदपत्र पूर्ण पाहिले त्या अनुषंगाने आमच्या इथे जे सगळे तज्ज्ञ होते त्यांनी ते ऑपरेट केलं होतं. तर ते केस पेपर वगैरे पाहून मग मी त्यांना त्याचा शोकॉज कारण दाखवा विचारलं. अजून माझ्याकडे त्यांचं उत्तर अप्राप्त आहे आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे नातेवाईकांकडून अजून सुद्धा अधिकृत अशी कुठली तक्रार नाही. परंतु मी याची पूर्ण चौकशी करून ठेवलेली आहे आणि माझ्याकडे तक्रारच्या अनुषंगाने मी उपसंचालक कार्यालयाकडे किंवा संचालक कार्यालयाकडे संबंधित प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय चुकीचा प्रकार आहे. चुकी अशा प्रकारचे रुग्णाच्या जीवाचा धोका घडण्यासाठी जर ठरत असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. प्रशासकीय कारवाईसाठी मी प्रस्ताव पाठवेल. मात्र कारवाईच्या आश्वासनानं संध्या यांच्या कुटुंबियाच्या वेदना कमी होणार का? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावं आणि दोषी आढळणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आमच्या वडोली शहरातील संध्या सूरज गायकवाड या मुलीची बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 1 तारखेला डिलिव्हरी झाली. सिझर झाल्यानंतर तिची तब्येत खराब असताना सुद्धा बीडच्या डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज देऊन घरी आणल्यानंतर तिची तब्येत खालावल्यामुळे परत बीडला खाजगी रुग्णालयात नेलं. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तिच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालंय, पू झालाय, पाणी झालंय, तिचं परत रिऑपरेशन करावं लागेल. बीडमध्ये
ते होणार नाही, म्हणून मुलीच्या आईवडिलांनी तिला पुण्याला नेलं. पुण्यामध्ये DY पाटील हॉस्पिटल असेल किंवा दीनानाथ मंगेशकर असेल, YCM असेल, या खाजगी रुग्णालयांनी सुद्धा तिला ॲडमिट करून घेतलं नाही. तिची प्रकृती अत्यंत खराब होती. त्याच्यानंतर त्या मुलीला आईने आणि वडिलांनी ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं. तिथल्या डॉक्टरने तिला ॲडमिट करून घेतलं. तिच्या दुसऱ्या दिवशी तिची सर्जरी केली. ते रिओपन केलं झालेलं सिझरचं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यातून प्रचंड प्रमाणात पू निघला, पाणी निघलं आणि त्याच्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की बीडला ज्या ठिकाणी सिझर झालं होतं त्या डॉक्टरचा हँड ग्लोव्ज आणि पेपर नॅपकिन तिच्या पोटात होती, त्याच्यामुळे तिला इन्फेक्शन झालं. तिच्या पोटात प्लॅस्टिकचे हँड ग्लोव्ज असल्यामुळे तिला प्रचंड प्रमाणात इन्फेक्शन झालं, तिला त्रास झाला. आज तिची प्रकृती खूप गंभीर आहे. एवढा मोठा हलगर्जीपणा जर हे डॉक्टर लोकांकडून होत असेल तर आमची एक मागणी आहे की बीडची जे कोणी डॉक्टरांनी तिचे सिझर केलं, तिचा निष्काळजीपणा केला, त्यांच्यावर चौकशी करून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पेशंटच्या जीवाशी खेळणारे हे डॉक्टर लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. एकीकडे घरात नव्या बाळाच्या आगमनाचा आनंद आणि दुसरीकडे आईच्या आयुष्यासाठी सुरू झालेली झुंज. 19 वर्षांच्या संध्याला न्याय मिळणार का आणि या हलगर्जीपणाला जबाबदार कोण, या प्रश्नांची उत्तर आता चौकशीच्या निष्कर्षातून समोर येणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.